51.3% of agricultural credit in the state of Maharashtra was going to Mumbai. शेती कर्जाचा दाखवलेला जो आकडा आहे तो आकडा किती भ्रमित करणारा आहे हे याच्यावरून स्पष्ट होतं. मुंबईमध्ये सुईच्या टोकावर बसेल एवढी काळी माती पण नाही आणि तिथे हायेस्ट ऍग्रिकल्चर लोन कसं येऊ शकतं? बँकेकडून जर तुम्ही क्रॉप लोन घेतलं तर 3 लाखापर्यंतचं कर्ज हे सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटची सबसिडी जर गृहीत धरली तर 0% मिळतं. पण ते जर तुम्ही NBFC मधून घेतलं तर त्याच्यावर शेतकऱ्याला 12%, 14%, 16%, 18% व्याजदर द्यावा लागतो. आणि याला जर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन मध्ये आपण हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट एवढंच सांगतं की हे धोरण आहे आणि एक्सपर्ट म्हणजे रिझर्व्ह बँक ते इम्प्लिमेंट करते, आम्ही त्याच्यात हस्तक्षेप करू शकत नाही. You're shifting credit from agriculturist to agribusiness. That is the historic shift. कॉस्ट ऑफ क्रेडिट ऍग्रिकल्चरची ही वाढली आहे आणि त्यामुळं शेतकरी कर्जाच्या सापळ्यात अडकतो आणि मग त्याचं पर्यावसन शेवटी शेतकरी आत्महत्येमध्ये होतं.